काँग्रेसी कडेन खुबशी स्त्री शक्ती ऑलरेडी आसा जुडलेली. फक्त स्किम्स दिल्यो, फ्री डोल्स आमी म्हणटात तेका, फ्री बीज दिले आनी तितून जर बायलांचें सशक्तीकरण जातलें हें म्हणणें रॉंग आसतलें. जाता तितली जितली महिलाज आसा, एक दिसता पॉलिटिक्स इज डर्टी, बट वन्स यू एंटर इन इट, इट्स नो लॉंगर गोइंग टू बी डर्टी. भाई कलप आसा, तेंच्या सारको एक पॉलिटिकल विजडम असलेले व्यक्ती हांवें खूब कमी पळयला. नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. नुकतेच गोवा महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी डॉक्टर प्रतीक्षा खलप यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे महिला काँग्रेसला बळकटी मिळणार का आणि महिला काँग्रेस आता कशा पद्धतीनं काम करणार आहे, कारण येणाऱ्या काही काळात 2 वर्षातच निवडणुका येणार आहेत. अशा पार्श्वभूमीवरती त्यांच्यासमोर काय काय चॅलेंजेस असतील आणि कशा पद्धतीनं महिला काँग्रेस पुढे जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी खुद्द डॉक्टर प्रतीक्षा खलप आमच्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. डॉक्टर प्रतीक्षा, थँक्यू आणि अभिनंदन, तुमची महिला काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली असा. तेका लागून हांव तुमकां पयलींच कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणटा. आणि आभार तुमचे, देव बरें करूं. येस, आणि त्याच बरोबर आमकां स्टुडिओन तुम्ही वेळ दिलो त्या खातीर हांव तुमकां पयलेच थँक्यू म्हणटा. थँक्यू, माय प्लेजर. पहिलोच प्रश्न हांव अशें विचारतलें की ही जबाबदारी स्विकारतना फिलींग कितें आशिल्ली? फर्स्ट जेन्ना न्यूज आयली अशी म्हाका कन्सिडरेशन मेळटा आनी करता, दिसलें सगळ्यांचो म्हाका समर्थन आसलें, सपोर्ट आसलें. म्हणजे आमची जी महिला काँग्रेसीची जी ऑफिस बेरर्स आसा, जे कार्य म्हणजे आमचे सगळे वर्कर्स आसा महिला काँग्रेसीचे टीम जे आसा, तेंचे सपोर्ट आसलो फूल की तुवें जावपाचें, हें तुवें कन्सिडर करपाचें. सो एक म्हाका कॉन्फिडन्स आयलो. बट जेन्ना तूं म्हणटा ही जबाबदारी एक्सेप्ट केली, एट दॅट टायम मिक्स्ड इमोशन आसता, तशें मिक्स्ड इमोशन जालें. म्हणजे एक फिलींग ऑफ ओवर जॉय, हॅपिनस आनी आनंद खूब जालो. पण एट द सेम टायम एक ही मोठी जबाबदारी, हेजें म्हाका रियलायजेशनूय जाता आनी अशें चॅलेंजीस आसतले आनी ते एक्सेप्ट करून हांव हेतून लोकांच्या, आमच्या लिडरांच्या एक्सपेक्टेशनाचेर आय शूड बी ट्रू, हेजें एक म्हाका सेन्स ऑफ रियलायजेशन दॅट मोठी जबाबदारी आसा आनी ती हांवें सारकी पार पडूंक जाय, हेजें एक रियलायजेशन आसा. डॉक्टर प्रतीक्षा खलप हे नाव काँग्रेस कार्यकर्त्यां भितर, काँग्रेसचे जे ऑफिस बॅरियर आसा हांकां सगळ्यांक खबर आसा. पण सगळे सामान्य गोंयकार आसा तांकां मदींच हो प्रश्न पडलो की अरे, खलपांची ही सून आसा. सो मागीर ते नावाची सुद्धा जबाबदारी आता तुझ्या बरोबर आसा. ही सुद्धा परिस्थिती जेन्ना समोर वतातले तूं की आता लोकां मेरेन सुद्धा तुका वचपाक जाय, सो कशें तूं लोकांचे आनी खास करून बायलांचे विशय तूं आता घेतले? सो तुम्ही एक पयली जो फर्स्ट पार्ट ऑफ द प्रश्न सांगता तेन्ना म्हटल्याची खलपांची सून, आनी खुबशे लोकांक अशेंय दिसता की अरे खलपांची सून म्हणून ताका ही ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी. खलप हें नांव आसल्या कारणान प्रिविलेज हें हांव म्हणटाच, पण एट द सेम टायम चॅलेंजिंगूय आसलेलें म्हाका. आमचो एक महिला काँग्रेसीचो मेंबरशीप ड्रायव्ह आसलेलो. त्या मेंबरशीप ड्रायव्हान हांवें खूब वावरलें, काम केलें. मला हायस्ट नंबर ऑफ मेंबरशीप केले इन गोवा. सो तितून म्हजो नंबर 1 आसलो. ऑल ओवर इंडिया काँग्रेस मेंबरशीप ड्रायव्हान म्हजो नंबर 8वो आसलो, 8वो रँक. सो ते लोकांक बॅकड्रॉप सुद्दां कळपाचें गरजेचें आसा की ह्या फक्त नांवामुळे अशें हें पोजिशन न्हू, पण हार्डवर्क, सगळ्यांचें समर्थनूय आसलें लिडरांचें आनी ऑफकोर्स गायडन्स फ्रॉम फॅमिली ही आसलीच. पण तुमी म्हणटा तशें ह्या नांवा वयल्यान आतां महिला सशक्तीकरण नाल्यार आमी महिला काँग्रेस कशी आनीक वाडयतली, तेजे खुबशे समर्थन म्हाका आमच्या लिडरां कडल्यान डिस्कस करून तेंच्या सपोर्ट थ्रू आमी करतलीं. आमचो एक ब्लू प्रिंट आमी एक काडपाची आमची तयारी चालू आसा ऑलरेडी, मिटिंग्स आमच्यो चालू आसा. पण महिला काँग्रेस पयलीं सुद्दां बायलांचे इश्यू घेताली. आतां पळयत जाल्यार गव्हर्मेंट जालें, सरकार गेली 10-15 वर्सां भाजपचेच आसा आनी करंट इश्यूज जर बायलांचे कोण भायर काडटा, समोर व्हरता गव्हर्मेंटाचे, जाल्यार ती आसा काँग्रेस. आनी महिला काँग्रेस ह्या नात्यान हांव नॉर्थ डिस्ट्रिक्ट महिलाचे अध्यक्ष आसले हे पोजिशन मेळच्या पयलीं, आनी तेन्ना सुद्दां आमी सगळे लेडीजांचे इश्यू घेतलेले आसा. मेन मुद्दे सगळ्यांक खबरूच आसा, विमन सेफ्टी, बायलांचें संरक्षण, महिलेंचें संरक्षण, विमन एम्पावरमेंट, महिला सशक्तीकरण, अनएम्प्लॉयमेंट, मागीर दर वाड, म्हारगाई, इन्फ्लेशन, हे कॉमन इश्यूज आसा जे सगळीच बायलां आयज
ओपनली उलयना जाल्यार सुद्दां आमी जेन्ना ग्रासरूट लेवलाचेर भोंवता हे आमकां कॉमन कंप्लेंट्स आयकपाक येता. डॉक्टर प्रतीक्षा, म्हाका अशें विचारपाक जाय की अ, महिला काँग्रेसीचें काम आमी पळयल्लेंच आसा, हं, आदीं करत आयिल्लें करत आसा. आयिल्लें. पण आता परिस्थिती तशी ना. हं, ज्या बुलंद आवाजान जे हं, ठामपणे जे सांगपाक जाय, तशी परिस्थिती आमी गेल्या वर्साच्यान जे म्हणजे गेल्या काही वर्साच्यान पयली की महिला काँग्रेस तितली ॲक्टिव्ह आमकां हं, दिसना. हं, सो त्या महिलांक, खास करून महिला काँग्रेसाक ॲक्टिव्ह मोडान हाडपाक, हं. खंबीरपणे सरकारचे भुमिके विरोधान वचपाक कितें चिंतलां? कितें हय, प्लॅन्स आसा हय. महिला काँग्रेसाक आनीक हय, बळकट करपाक? हय. सो तुमी म्हटल्या भशेन की महिला काँग्रेस सदांच आवाज उठयता. पण जशें एक मदीं दिसलां आसतलें की खंय तरी हितून कमी प्रमाण जालो आसतलो. जाल्यार एक आमी पळयलां आतां सरकारा विरुद्ध कितें कोण उलयता तेन्ना एक प्रकारचो फियरूय सगळ्यांक आसता. कित्याक सरकार अटॅक करता, मागीर टार्गेट करता, त्रास करूंक लागता. जॉबा वयल्यान, कामा वयल्यान, मागीर बिझनस करताले थंय सुद्दां त्रास करता. सो एक सरकारा विरुद्ध उलोवप ही जी महिलेची म्हणजे जी भुमिका आसा ती आमी अवेअरनस एक क्रिएट करतली सगळ्यां मदीं की तुमी भिवपाची गरज ना म्हणटा तशी. एक्चुअली भिवपाची गरज आसा सरकाराक. कळ्ळें? आमकां महिलांक हरशीं म्हणून भिवपाची गरज ना. कित्याक वी आर नॉट डुईंग एनीथींग रॉंग. बट हाव वील आय इनकल्केट दॅट इन लेडीज? आमी बूथ लेवलासून महिलेक स्त्री शक्ती आमची बळकट करतली. महिला काँग्रेसीक आमी मेंबरशीप ड्रायव्ह आमचे चालूच आसा. पण खुबशे ट्रेनिंग कॅम्प्स, लिडरशीप कॅम्प्स म्हणजे नेतृत्व तेंचें आनीक बळकट करपाक की हे जर कॉन्फिडन्स जाय भायर सरून उलोवपाचो. काँग्रेसी कडेन खुबशी स्त्री शक्ती ऑलरेडी आसा जुडलेली. पण भंय ह्यो आसा नाल्यार फियर जो तो आसा मातसो जर खंय सेल्फ डावट आसा ते काडपाचे प्रयत्न आमचे आसतले एज महिला काँग्रेस. हांव सगळ्यां कडेन वन ऑन वन इंटरॅक्शन करतलें एट बूथ लेवल टू ब्लॉक लेवल आनी जाता तितले महिलांक एकठांय हाडून आमी हे रेज करतले कन्सर्न्स. अ, तर महिला काँग्रेस अध्यक्षपदी डॉक्टर प्रतीक्षा नारुलकर खलप हं, यांची निवड झाली आहे. चॅलेंजेस त्यांच्यासमोर भरपूर आहे आणि आताच त्यांनी आम्हाला सांगितलं, की बूथ लेव्हलपासून जे काम झालं पाहिजे, त्या पहिली हातात घेणार आहेत हं, आणि त्यानंतर महिला काँग्रेस ही पुढे कशी जाणार, सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज कसा उठवणार, हे आपल्याला येणाऱ्या काळात समजणार आहे. महिला काँग्रेसला बळकट करण्यासाठी बूथ लेव्हलपासून काम केलं जाणार आहे, असं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तरीसुद्धा एक प्रश्न मी त्यांना असा विचारेन, की आम्ही सध्या पळयला की काँग्रेसची ओव्हरऑल परिस्थिती, हांव गोंयचेच हं. म्हणना, नेशन वायड आमी जेन्ना पळयता की काँग्रेस तो एक विश्वासूय उरूंक ना आनी एक रागूय आसा मनान. सो अशा परिस्थितीन ओव्हरऑल काँग्रेसीचें बळकटीकरण कशें चिंत्ता तूं? हे जे तुमी म्हटलें की काँग्रेसीची परिस्थिती एक लोकांक राग आसा, तो एक भ्रमूय आसा असो म्हाका दिसता. अ, जर काँग्रेस म्हणटात आमी पावरान ना गेलीं 15 वर्सां, सो ते गॅप दिसता. पण इतले पावरान नासून सुद्दां लोक काँग्रेसी बरोबर आसा. काँग्रेसी बरोबर लोक ना अशें ना. आमी गेले आतां इलेक्शनचेच रिजल्ट पळयत, लोकसभा इलेक्शन. मेजॉरिटी 33 आमदार जर भाजपाचे आसून सुद्दां काँग्रेसीचे एक सावथ गोवाचे सीट जर आमी निवडून हाडूंक म्हणजे होय. आमचे एक सीट येता आनी नॉर्थ गोवानूय बऱ्यापैकी ओवर अ लॅक लोक अजून आमच्या बरोबर गंभीरपणे स्ट्रॉंगली अशे उबे आसात जाल्यार काँग्रेसीची तशी परिस्थिती बिकट आसा अशें हांव मान्य करचें ना. पण हय खूब काम करपाची गरज आसा. ग्रासरूट लेवलाचेर लोकां बरोबर संपर्क वाडोवंक जाय. काँग्रेस एज अ पार्टीन आमी सगळ्यांनी महिला तशी न्हू सगळ्यांनी आमी लोकां बरोबर जाता तितलो चड संपर्क वाडोवपाचो आनी तेंचे मुद्दे घेवपाचे इश्यूज आनी कन्सर्न्स तेंचे रेज करून तांकां हेल्प करपाचें. असो जर आमी समर्थन लोकांचें केलें जाल्यार म्हाका दिसना खंय आमकां नोबडी कॅन स्टॉप अस. आतां जेन्ना ग्रासरूट लेवलचेर आमी वन ऑन वन इंटरॅक्शन करता, बायलां कडेन इंटरॅक्शन करता, तांकां मेळटात, तेन्ना कळटा की तांकां एक खूब द्वेश आनी राग आसा ह्या सरकारा विरुद्ध. अशेंच हे सरकार करता म्हणूनय ती एक आमची एक प्लस पॉयंट हांव म्हणटा पॉझिटीव, की जर सरकार आतां जितलो प्रेशर हाडटा आनी जितलो पावराचो गैरवापर करता तें आमच्या खातीर तितलेंच बरें ठरता. कित्याक काँग्रेसीन एक खंय तरी आतां करंट लोकां मदीं सर्वसामान्य मनशाक काँग्रेसीन एक होप दिसता की एक आमी खंय तरी तेंचे इश्यूज खरे दृश्ट्या घेवं शकतले आनी ते सरकारा पर्यंत पावयतलीं नाल्यार मिडिया समोर उलयतले. सो
म्हाका खात्री आसा आमी जशा प्रमाणे आतां चल्लेली आसा नाल्यार जशें आमचो अप्रोच आसा बूथ लेवलार वचप ग्रासरूट लेवल सगळे वर्करांक मेळप बायलांक इंटरॅक्शन करप वन ऑन वन तितून खात्री आसा की बायलां आमच्या बरोबर येतली. स्किम्सच्या बद्दल तुमी उलयले सरकारचे खूब स्किम्स ते दाखयता पण पेपरार त्या दिसा आयिल्ले तुमी पळयत जाल्यार की स्किम्स अर्द्या लोकांक मेळटा आनी थोड्यांक आजून ते अवेलेबलूच जायना. खुबशे स्किम्स जुमला आसा ते म्हणटले फ्री सिलिंडर दिता ते 1-2 टायम दिता तेजे फुडले टायम येयल्ले ना. सो जे स्किमचे आमीश सुद्दां दाखोवन सरकार जर प्रेशर हाडटा वोटर्सांचेर एस्पेशली महिला वोटर्सांचेर तर म्हाका दिसता आतां तेंचे ते दीस टॅक्नीक इज नो लॉंगर गोइंग टू लास्ट बिकॉज रियलिटी चॅक ही सगळ्यांक घडलेली आसा आनी स्वता सरकारान बसलेले आयज मंत्री MLAs आसा तांकां सुद्दां खबर आसा की दे हॅव टू थिंक ऑफ सम अदर न्यू इनोवेटीव टेक्नीक टू आस्क फॉर वोट्स द नेक्स्ट टायम. इलेक्शनाच्या बाबतीत म्हाका एक महत्वाचो प्रश्न विचारपाकूच जाय पण त्याच्या आधी म्हाका अशें विचारपाक जाय की गोंयान तुम्ही जे विषय घेऊन वता ते एक कॉमन विषय नेशन वाईड आसा की महागाई आणि बाकीचे सेफ्टी पण गोंयच्या बाबतीन असो प्रॉमिनंट किंवा गंभीर असो महिलांच्या बाबतीन खंयचो असो विषय आसा जो तुमकां दिसता की सरकारान अजून मेरेन त्याच्याकडे गांभीर्यान पळोवंक ना? म्हाका दिसता अजून पर्यंत विमन सेफ्टी हे म्हत्वाचेच आसा प्रायम इम्पॉर्टन्स. हय जर ते देशान म्हटले पण गोंयान आमी एवरी डे आयज एक वर्तमानपत्र ओपन करा न्यूजपेपर ओपन करा एवरी सिंगल डे सोशल मिडिया नाल्यार न्यूजाचेर आमकां बायलां विरोधाक महिला विरोधात जे क्रायम घडटात म्हणजे अब्यूज मोलेस्टेशन रेप किडनॅपिंग लिटरली एवरी डे दररोज आमी पेपरार हे पळयतात आनी सेफ्टी खातीर सरकारान अशें स्पेशल कितें करूंकूच ना. आमी स्मार्ट सिटी म्हणून हे पळयता नाल्यार कितली कडेन म्हणटात ते CCTV कॅमेराज इन्स्टॉल करतले पण खऱ्या अर्थान खंय जाल्ले आसा. CCTV कॅमेराज इन्स्टॉल जाला बाबा तेजे डेली मॉनिटरींग जाता. पिंक फोर्स हे इंट्रोड्यूस केलो पण खंय दिसता तुमकां पिंक फोर्साची गाडयो पेट्रोलिंग नायट पेट्रोलिंग खंय घडटा जाता. आमी तरी इतली डे इन डे आउट रस्त्यार भायर भोंवता पण जर खंयची महिला खंय खंयच्या संकटान आयले जाल्यार त्या टायमार ती कशी अप्रोच करतली आनी हेल्प कशी घेतली गव्हर्मेंटाची नाल्यार पुलिसाची त्या टायमार हेजेर कसलोच हे म्हणजे सोल्युशन आजून येयल्लें ना. ह्यो म्हाका मेन दिसता. आनी सेकंड जे म्हणटा ते विमन एम्पावरमेंट. फक्त स्किम्स दिल्यो फ्री डोल्स आमी म्हणटात तेका फ्री बीज दिले आनी तितून जर बायलांचें सशक्तीकरण जातले हे म्हणणे रॉंग आसतले एकदम चुकीचे. तांकां जॉब ऑपॉर्च्युनिटीज कितली प्रोवायड केला सरकारान इक्वल ऑपॉर्च्युनिटीज यूथ जी आमी आयज पळयता यूथ अनएम्प्लॉयड आसा म्हणटा गोंयचे युवक आमचे जर बेरोजगार आसा बेकार आसात युथान इक्वली महिलाज आसा महिलांकूय तितलेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल ना. खंय प्रेफरन्स दीत जाल्यार महिलांक कमी प्रेफरन्स दिता आनी मेल वील बी प्रिफर्ड ओवर अ फिमेल एनी टायम. सो हे जर जॉब ऑपॉर्च्युनिटीज पळयले विमन एम्पावरमेंट पळयले बायलांचें सशक्तीकरण ट्रू सेन्सान जाल्यार ते घडलेले ना आनी ते खंय तरी आमी सरकारा फुडें हाडून तेंचे इश्यूज हे 2 मुद्दे मेन रेज करूंक सोदतले हांव. खूप चांगला मुद्दा डॉक्टर प्रतीक्षा यांनी आमच्या समोर आणलेला आहे. एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न राज्यासमोर असताना महिला सशक्तीकरण करताना राज्य सरकार खरंच महिलेला सशक्त करतात का असा प्रश्न डॉक्टर प्रतीक्षाने आमच्या समोर उपस्थित केलेला आहे. केवळ वेगवेगळे स्कीम्स देऊन महिलेचं सशक्तीकरण होणार का हा खूप गंभीर असा प्रश्न इनगोवाच्या माध्यमातून डॉक्टर प्रतीक्षा यांनी सरकारसमोर मांडलेला आहे. ते कशा पद्धतीनं आता ह्याला समोर घेऊन जाणार आहे हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. महिलांचे प्रश्न येताना युथाचोही प्रश्न तुमका हाताळचो पडटलो. सो कशा पद्धतीन युथ आणि महिला ह्या दोघांची सांगड घालून तुम्ही आता पुढे वतले? सेम तुमकां म्हटल्या भशेन की एक तर तेंचे एम्पावरमेंट कशें करप यूथ आनी महिला बोथ इन्क्लूड करपाचे भितर तुमी म्हणटा तशें युवा शक्ती महिला शक्ती सुद्दां इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. आनी तांकां ट्रेनींग सेशन्स अवेरनस सेशन्स लिडरशीप डेव्हलपमेंट
सेल्फ हेल्प ग्रुप ऑलरेडी आसात केल्ले. मग तुम्ही म्हणटात तशें भितून खुबशे यूथ आसा. आमी म्हणटा महिला जी मॅरीड अशीच ना, सेल्फ हेल्प ग्रुप्सान सगळे युवा महिला खूब इम्पॉर्टंट पार्ट आसात. आनी तांकां गव्हर्मेंटानूय सरकारूय रन केल्ले अशे सेल्फ हेल्प ग्रुप्स आसात. पण तांकां माध्यम एक मिडियम प्रोवायड करपाचें काम, तेंचो जो प्रोडक्ट आसा तो आमी कसो तांकां मार्केट प्रोवायड करपाचें काम हें आमी खुबशा बऱ्या रित्या घडोवन हाडूंक शकता महिला काँग्रेस. डॉक्टर प्रतीक्षाची जेन्ना महिला काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली तेन्ना एक वेगळें आमकां एक तो वातावरण पळोवपाक मेळ्ळो की एक नवीन चेहरो आसा, महिला आसा. पण काँग्रेस बद्दल सॉफ्ट कॉर्नर आसपी बरेचशे लोक आसा, पण ते सॉफ्ट कॉर्नर आसपी लोकांच्या मनात सुद्धा आता काँग्रेस विरुद्ध असो एक द्वेष, एक राग निर्माण झाला. सो ओव्हरऑल ह्या काँग्रेसाक बळकट करपाक महिला झालेच, पण पूर्ण काँग्रेसाक बळकट करपाक महिला शक्ती कशी वावरतली? महिला शक्तीत म्हणत जाल्यार एक महिला एक इंटग्रल पार्ट ह्या सोसायटीचो आसा. एक अविभाज्य घटक म्हटल्यार येता महिला, आनी तिका आमी स्त्री शक्ती म्हणटा. सो खंयचेय ऑर्गनायझेशन, ते देश आसूं आनी खंयचें ऑर्गनायझेशन चलोवपाक महिला शक्तीचीच गरज अशी लागतली. आनी ह्या दृश्ट्यान आमी आमच्या काँग्रेस पार्टी तर्फे विमन्स रिजर्वेशन बील आसा, हेजे इम्प्लिमेंटेशन जावपा खातीर हो मुद्दो खूब रेज करपाचो आसा सरकारा कडेन. हे इम्प्लिमेंटेशन जावप खूब गरजेचें, कित्याक आयज महिला एक लॉयल कार्यकर्ता अशी म्हणून प्राप्त जावंक शकता एक ऑर्गनायझेशनाक, आनी ती आसात. आनी लॉयल्टी महिलाची इजिली खंय वचना. आमी पळयलां महिला इज ऑलवेज विमन इज ऑलवेज स्टेज लॉयल टू वॉट एवर वर्क शी डज एंड विच एवर ऑर्गनायझेशन शी वर्क्स फॉर. सो असे कार्यकर्ता आमकां महिलेचे लाभलेले आसा, आनी हेज्या फुडें आमी आनीक इन्क्लुजीव करून महिलांकां आयडेंटिफाय करतले, महिला लिडर्स आनी घेतली. आनी हे इम्पॉर्टंट आसा काँग्रेस एज अ होल, एज अ पार्टी ग्रो जावपाक. बिकॉज रिजर्वेशन जर येता 33%, तितूंतले 40 कॉन्स्टिट्युएन्सीन 13 तरी लेडी सीट्स रिजर्व जावपाची शक्यता आसा. 13% रिजर्वेशन म्हटलें. आनी महिला आयज खंयच्याच क्षेत्रांत फाटी ना. आनी ह्योच तुमचो माध्यम, इन गोवाचो माध्यम यूज करून हांव अपील करूंक सोदता महिलांकां की जाता तितली जितली महिलाज आसा. एक दिसता पॉलिटिक्स इज डर्टी, बट वन्स यू एंटर इन इट, इट्स नो लॉंगर गोइंग टू बी डर्टी. अशें जर सगळें म्हणत पॉलिटिक्स इज डर्टी आनी वी कीप अवे फ्रॉम इट, जर सिस्टमान कितें चेंज हाडूंक जाय आमी भितर घुसपाची गरज आसा. आनी तशें म्हाजें महिलांकां अपील आसा. हे जे गव्हर्मेंट आयजचे आसा तो खूब एंटी इन्कम्बन्सी आसा, आनी तेंच्या विरुद्ध जे त्रास सगळ्यांक, तेंच्या खातीर जे त्रास सर्वसामान्य नागरिकाक जाता, महिलेनी जाता तितली महिला शक्तीने आमकां जॉयन जावपाचें आनी एक राजनितीनूय घुसपाची गरज आसा अशें म्हणटा. म्हणजे नॉट जस्ट इन दीस पार्टी बट एनी अदर पार्टी. पॉलिटिक्सान एक आणि पक्षाचे बळकटीकरण फक्त महिला म्हणून न्ही, एक लीडर म्हणून हय, लीडर म्हणून हय स्थान दिवपाचें. आनी लीडर म्हणूनच तुमी हांगा जेन्ना पॉलिटिक्सान घुसतले, आमी एक कितें तरी चेंज बदल घडोवन हाडूंक शकता. आनी पळयत जाल्यार महिला जेन्ना एकठांय जाता, क्रांती घडटा. आमी पळयल्ली आसा खरेंच. आनी तशीच क्रांती हांव जाणा काँग्रेस ह्या पक्षानूय घडटली, आमी महिला एक जाल्या उपरांत. सो आता येणाऱ्या काळान जेन्ना आमची निवडणुका जातली तेन्ना काँग्रेसी कडेन चडांत चड महिला उमेदवार आसतले काय ज्या पद्दतीन सदांच काँग्रेसीचे चलत आयला, आपले कोण तरी जुने पक्षातले किंवा एकदा त्या पक्षातले दुसरीकडले आयले तांकां तिकेट दिवपाचें काम तुमचे, म्हणजे तुमचे आसतलो आग्रह पक्षाकडे की ना महिलांक दिवपाक जाय? पळय, म्हाजें काम आतां ह्या रोलान जे म्हाका दिला, ही जी जबाबदारी म्हाका दिला महिला काँग्रेसीचे अध्यक्ष म्हणून, त्या जबाबदारीन म्हाका महिला शक्ती आनी महिला लिडरशीप, नेतृत्व हे स्ट्रॉंग करूंक जाय. मोर महिला लिडर्स आयडेंटिफाय करून सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन तांकां महिला मेंबरशीप काँग्रेसीची दिवन तांकां एकठांय करून काम करपाची हो म्हाजो कितें आसतलें विजन आनी एम. तिकेट मेळपाचें ना मेळपाचें पार्टी लिडरशीप वील टेक अ डिसिजन. पण तुमी म्हटल्या भशेन हांव म्हाजो एक प्रयास चालू आसतलो की महिलांकां तुमी ऑपॉर्च्युनिटी दिवपाची. आनी पळयत जाल्यार आमी आतांच न्हू, आमचे पास्ट फॉर्मर
एक्स प्रायम मिनिस्टर राजीव गांधीन सुद्दां हे जे महिला रिजर्वेशन हाडले पंचायत आनी डिस्ट्रिक्ट लेवलाचेर, ती जर खंयच्या पार्टीन हाडला ती म्हणजे काँग्रेस. आनी म्हाका खात्री आसा की काँग्रेस ह्या टायमार सुद्दां महिलेक एक इक्वल ऑपॉर्च्युनिटी दितली, घडटली. शेवटी हो शेवट करच्या पयलीं म्हाका एक प्रश्न विचारपाचे आसा की सद्या तूं तुजो रोल मॉडेल म्हणून कोणाक पळयता राजकारणान? एक महिला आनी एक पुरुशा भितर कोणाक पळयता? रोल मॉडेल म्हणून एक आसा इंदिरा गांधी, द आयर्न लेडी ऑफ इंडिया. एक स्ट्रॉंग महिला जर कोणाक म्हणून हांव पळयता म्हणजे स्वता एक टफ स्ट्रॉंग कसले चॅलेंजीस विदाउट फियर फेस करूंक शकता ती असली इंदिरा गांधी. आनी तिका हांव खूब फॉलो करता आनी अशें एक आयडल म्हटल्यार जाता, एस्पेशली इन पॉलिटिक्स ऑल्सो एंड द वे हर कंडक्ट वॉज. आमी म्हणटात एक स्ट्रॉंग वुमन स्टँड्स फॉर हरसेल्फ बट अ स्ट्रॉंगर विमन स्टँड्स फॉर एवरी वन. हय, सो तशी एक महिला ती शक्ती म्हाका दिसता ती. आनी इन टर्म्स ऑफ मेन देर आर मेनी, खूपच आसा म्हणजे काँग्रेसीनूच फ्रॉम इंडिपेंडन्स टील नाव पळयत जाल्यार खुबशे लिडर्स आसा. पण एक हांव म्हणटलें म्हाज्या घरांतलेच लिडर जे भाई खलप आसात तांकां हांवें खूब क्लोजली ऑब्जर्व करपाची म्हाका संदी लाभलेली आसा. सो ते म्हणटा आय कॉल माय सेल्फ समटायम्स व्हेरी प्रिविलेज टू हॅव गॉट दॅट ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ हिम क्लोजली. आनी एक आयडल म्हणून हांव तांकां पळयता, कित्याक तेंच्या सारको एक पॉलिटिकल विजडम आसलेले व्यक्ती हांवें खूब कमी पळयला. थँक्यू डॉक्टर प्रतीक्षा खलप. तुम्ही वेळ दिलो. तुमचे विजन कितें आसतलें, तुमची फुडची वाटचाल कशी आसतली हे सगळे जनते मेरेन सांगपाचो तुम्ही जो एक आमच्या कडल्यान छोटोसो प्रयत्न केलो त्या बद्दल थँक्यू. आणि तुमच्या फुडच्या प्रवासा खातीर शुभेच्छा.